मार्च महिन्यातील या तारखेनंतर तुरीला बाजारभाव पुन्हा कळणार. राज्यात तुरीचा तुटवडा आहे. याशिवाय तुरीची आयात देखील थंडवलेली आहे. परंतु युद्धजन्य पार्श्वभूमीवरती तुरीला बाजारभाव हे आता घसरले आहेत. तुरीच्या बाजारभावाच्या बाबतीत मार्च महिना हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि याच महिन्यामध्ये तुरीचे बाजारभाव हे 9,000 रुपयांच्या वरती त्या ठिकाणी दरवर्षी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु यावर्षी तसं होताना त्या ठिकाणी दिसत नाही. रशिया युक्रेन युद्ध असेल किंवा इराण इस्रायल युद्ध असेल, यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात व्यापारी जोखीम घ्यायला त्या ठिकाणी तयार नाहीत. परंतु भारताचा जर का विचार केला तर तुरीचं उत्पादन हे महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असतं. तुरीचा विक्रीचा जो काय हंगाम आहे तो मे महिन्यापर्यंत त्या ठिकाणी चालू असतो. गेल्या महिन्याभरापासून तुरीला बाजारभाव हे त्या ठिकाणी घसरले आहे आणि यामुळे तूर उत्पादक शेतकरी हे त्या ठिकाणी अडचणीत आले. परंतु मार्च महिन्यामध्ये तुरीच्या दरांमध्ये बदल त्या ठिकाणी अपेक्षित आहे, असंच एकंदरीतच त्या ठिकाणी दिसतंय. आणि या संदर्भात नेमकं महत्त्वाचं अपडेट काय आहे, तुरीचे बाजारभाव खरंच 9,000चा टप्पा पार करणार का, याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. चॅनलवरती जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, एकंदरीतच आपण जर का बघितलं तर तुरीचे बाजारभाव हे मागणी आणि पुरवठा या गणितावरती अवलंबून असतात. तुरीचं एकंदरीतच राज्यातील देशातील उत्पादन किती आहे, याशिवाय संबंध देशामधून तूर डाळीला मागणी किती आहे, या सर्व गोष्टींवरती तुरीचे बाजारभाव हे अवलंबून असतात. एकंदरीतच आपण जर बघितलं तर राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समिती आहे, मग त्यामध्ये रिसोडा असेल, कारंजा बाजार समिती असेल, अल्कोहोल असेल, हिंगणघाट, लातूर, जालना यासारख्या बाजार समित्यांमध्ये तुरीला 7,400 ते 8,200 रुपयापर्यंत बाजारभाव मिळतोय. यामध्ये सर्वाधिक बाजारभाव जो काय मिळतोय तो काळ्या तुरीला मिळतोय. लाल आणि पांढऱ्या तुरीला 7,500 ते 8,000 रुपयाच्या दरम्यान बाजारभाव मिळतोय. मागच्या महिन्यामध्ये हा जो काय दर आहे तो जवळपास 9,000 रुपयांच्या आसपास गेल्याचं चित्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि यामुळं शेतकरी वर्गामध्ये प्रचंड आनंद त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता. परंतु जसं युद्ध सुरू झालं, या युद्धाचा जो काय फायदा आहे तो व्यापाऱ्यांनी घेतला आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये तुरीच्या बाबतीत पॅनिक सेलिंग झालं आणि शेतकऱ्यांनी कमी दरामध्ये तुरीची जी काय आहे ती विक्री करून टाकली. एकंदरीतच इराण इस्रायल युद्ध असेल किंवा युक्रेन रशिया युद्ध असेल, या युद्धांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये व्यापारी देखील तुरीची जी काय खरेदी आहे ती खरेदी करायला त्या ठिकाणी घाबरत आहे. दुसरीकडे आपण जर का बघितलं तर संबंध देशामध्ये LPG गॅसचा त्या ठिकाणी आता तुटवडा आहे आणि हा तुटवडा निर्माण झाल्यामुळे देशामधील 30 ते 35% जे काय हॉटेल आहे ते आता पूर्णपणे ठप्प आहे आणि याचाच जो काय फटका आहे तो तूर डाळीच्या खरेदीला त्या ठिकाणी बसला आहे आणि म्हणूनच तूर डाळीची जी काय मागणी आहे ती आता घटलेली आहे. अन्नपदार्थ बनवण्यामध्ये तूर डाळीला हे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तूर डाळीकडं महत्त्वाचा घटक म्हणून त्या ठिकाणी पाहिलं जातं आणि याच युद्धाच्या पार्श्वभूमीवरती तूर डाळीला मागणी घटल्यामुळं तुरीचे बाजारभाव देखील त्या ठिकाणी आता स्थिर आहे. दुसरीकडे राज्यातील उत्पादनाचा आपण जर का अंदाज जर घेतला तर राज्यात यावर्षी तुरीचं उत्पादन घटलंय आणि म्हणूनच तुरीची आयात आपल्याला त्या ठिकाणी करावी लागत आहे. मुख्यत्वे करून म्यानमार या देशाकडून तुरीची आयात आपण दरवर्षी त्या ठिकाणी करत असतो, परंतु युद्धजन्य पार्श्वभूमीवरती ही आयात देखील त्या ठिकाणी बंद आहे आणि त्यामुळे लगेचच काय तुरीच्या बाजारभावामध्ये आपल्याला बदल त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. दुसरीकडं मार्च जो काय महिना असतो हा तुरीच्या दराबाबतीत हा अतिशय त्या ठिकाणी महत्त्वाचा मानला जातो. शेतकऱ्यांसाठीच नेहमीच हा मार्च महिना वरदान हा ठरत असतो. परंतु मार्च महिन्यामध्ये तुरीचे बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढताना दिसत नाही आहेत. दरवर्षी तुरीचे बाजारभाव मार्च महिन्यामध्ये 9,000च्या आसपास पाहायला मिळतात, परंतु यावर्षी तसं झाल्याचं आपल्याला काय पाहायला मिळत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे युद्धजन्य परिस्थिती आणि या युद्धजन्य परिस्थितीमुळे 30 ते 35% हॉटेल हे त्या ठिकाणी ठप्प आहेत. हे त्या पाठीमागचं प्रमुख कारण आहे. लवकरच युद्धाचं जे काय सावट आहे ते त्या ठिकाणी लवकर बाजूला जर झालं तर तुरीला बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढलेले आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, तुरीचे बाजारभाव हे त्या ठिकाणी तुम्ही पाहूनच तुरीची जर का टप्प्याटप्प्याने विक्री जर केली तर तुम्हाला एक सरासरी बाजारभाव मिळेल, जेणेकरून तुम्हाला तूर विक्रीतून त्या ठिकाणी फायदाच होईल.